नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप स्वागत. तर श्रोते हो, आजचा विषय आहे की माणूस जीवनात गरीब का राहतो याबद्दलची एक मी कथा सांगणार आहे. जर तुम्ही ही कथा व्यवस्थित ऐकली तर तुम्ही जीवनात कधीच गरीब होणार नाहीत. या व्हिडिओचा विषय आहे की माणूस गरीब का राहतो, श्रीमंत का बनत नाही आणि श्रीमंत बनायचं असेल तर काय करावे लागेल, याच विषयाची ही संपूर्ण हा व्हिडिओ बनलेला आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या जगात प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक माणसाची एकच इच्छा असते की तो श्रीमंत बनावा, त्याने श्रीमंती भोगावी. गरीब मुळीच असू नये, कारण गरीब माणूस नेहमी तनाने आणि मनाने कायम दुःखीच असतो. प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की गरिबी आपल्यापासून कोसो दूर आहे. किती पैलो दूर आहे माहीत नाही, तर बघा, गरिबी ही आपल्यापासून कायमची दूर असावी असंच वाटतं. तर श्रोते हो, गरिबी दूर कशी करावी आणि श्रीमंत कसे बनावे? गरिबी दूर करण्यासाठी अर्थातच आपल्याला पैशांची गरज असते, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो. मग लक्ष्मी आपल्या घरात कशा प्रकारे येईल? आपल्याला असं कोणतं कार्य करावं लागेल की ज्यामुळे लक्ष्मी नेहमी आपल्या घरावर कधीच नाराज होणार नाही? तर असं कोणतं कार्य आहे जे आपण करायचं आहे, ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, ही कथा तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकावी. आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही कथा ऐकत राहा, त्यामुळेच तुम्हाला या कथेचा खरा अर्थ समजेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला जाणून घेऊया आजची कथा. प्रिय दर्शकांनो, एका वेळची गोष्ट आहे. एक शेठ होता. तो खूप श्रीमंत होता. लक्ष्मी माता त्याच्यावर खूप मेहरबान होती. शेठ एका रात्री आराम करत होता, म्हणजे झोपत होता, आणि त्याच वेळी त्याच्या स्वप्नात स्वतः लक्ष्मी माता आली आणि म्हणू लागली, शेठ, आम्ही तुझ्या घरात गेले 25 वर्ष राहत आहोत, परंतु आता आम्हाला तुमच्या घरातून जायचं आहे. लक्ष्मी मातेचं हे बोलणं ऐकून शेठ हैराण झाला आणि तो म्हणाला, लक्ष्मी माता, कृपया तुम्ही आमच्या घरातून जाऊ नका. लक्ष्मी माता म्हणाली, का? यावर शेठ म्हणाले, लक्ष्मी माता, तूच आहेस ज्यामुळे लोक माणसात मला मान देत आहेत. लोक मला सलाम करतात, आणि जर तुम्हीच आम्हाला सोडून गेलात तर मी रोडपती बनेल, मी करोडपती राहणार नाही. अर्थातच मी एक भिकारी बनेल. हे माते, तुझ्याचमुळे मी नातेवाईक, मंदिरामध्ये जाणे, प्रेम संबंध हे सर्व काही बंद केलं आहे. शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली, हे शेठ, मी तुला असं कधी म्हटलं होतं की तू माझ्या मागे लाग आणि हे सर्व सोडून दे? तुझी भक्ती सोडून दे, मंदिरात जाणं सोडून दे, आणि तुझ्या नातेवाईकांशी, प्रियजनांशी प्रेम व्यवहार तू सोडून दे. तर श्रोते हो, लक्ष्मी माता हे शब्द शेठला म्हणाली, आणि त्यानंतर लक्ष्मी माता म्हणाली, शेठ, मी जाणार तर नक्कीच आहे. मी एका ठिकाणी नेहमीच नाही राहू शकत. शेठ म्हणाले, जर तुम्ही गेलात तर मी काय करू? तुम्ही गेल्यानंतर मी रोडपती बनेल. मी तुमच्यावर खूप सारं प्रेम करतो. शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली, शेठ, मी तुला एक वरदान देऊन जाईन, घाबरू नकोस. परंतु मी एकच वरदान देईन, 2 वरदान देणार नाही. तुला जे काही मागायचं असेल ते विचार करून माग. लक्ष्मीचं बोलणं ऐकून शेठ म्हणू लागला, हे माते, मी तुझ्याकडे नक्कीच काहीतरी मागेन, परंतु आता नाही. मी घरात विचारून नंतरच मागेन. मला थोडासा वेळ दे, आणि माते, तू माझ्या स्वप्नात उद्या पुन्हा ये. आणि श्रोते हो, ही गोष्ट खरीच आहे की जे शहाणे लोक असतात, समजूतदार लोक असतात, ते घाईगडबडीत कोणताच निर्णय घेत नाहीत. ते व्यवस्थित विचार करून, घरातल्यांचे मत ऐकून निर्णय घेत असतात. आवडला असेल हा पॉईंट तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, लक्ष्मी माता स्वप्नातून निघून गेली. सकाळी शेठ जेव्हा जागा झाला
तेव्हा तो त्याच्या चारही सुनांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, मुलींनो, आता आपण भिकारी बनणार आहोत. शेठचे बोलणे ऐकून सुनबाई बोलू लागली, बाबा, असं काय झालं आहे की आपण भिकारी बनणार आहोत? सुनेचं बोलणं ऐकून शेठ म्हणू लागले, सुनबाई, रात्री माझ्या स्वप्नात लक्ष्मी माता आली होती आणि लक्ष्मी मातेने मला सांगितलं आहे की आता मी तुमच्या घराला सोडून जाणार आहे. परंतु जाताना लक्ष्मी मला एक असं वरदान देणार आहे की जे मी तिच्याकडे मागू शकतो. सुनबाई, तुला तर माहितीच आहे की जर लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून गेली तर मग आपण गरीब बनणार. आपलं हे सर्व ऐश्वर निघून जाईल. आपण रोडपती बनणार. आपण भिकारी बनणार आणि लक्ष्मी माता आपल्याला सोडून जाणार. परंतु मातेने आपल्याला एक वरदान मागायला सांगितले आहे. परंतु मला हे समजत नाही की मातेकडे मी कोणतं वरदान मागू? मोठ्या सुनेला विचारलं, सुनबाई, तू सांग, मी मातेकडे कोणतं वरदान मागू? मोठी सून म्हणाली, बाबा, तुम्ही लक्ष्मी मातेकडे सोने, चांदी, दागिने मागा. शेठ ठीक आहे असे म्हणाले. त्यानंतर 2 नंबरच्या सुनेला विचारलं, बेटा तू सांग, लक्ष्मी मातेकडे मी काय मागू? तेव्हा 2 नंबरची सुनबाई म्हणू लागली, बाबा, तुम्ही लक्ष्मी मातेकडे सोना, चांदी काहीच मागू नका. तुम्ही फक्त शहरातील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल मातेकडे मागा. कारण शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलमधून मोठ्या प्रमाणात आपली कमाई होईल आणि ती होतच असते. शेठ म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर शेठने 3 नंबरच्या सुनबाईला विचारलं, सुनबाई, तू सांग, तुझी काय इच्छा आहे की जी मी लक्ष्मी मातेकडे मागू शकतो? 3 नंबरची सुनबाई म्हणू लागली, बाबा, तुम्ही लक्ष्मी मातेकडे शहरातील सर्व जमीन मागा. जमिनीवर आपली शेती केल्यामुळे आपल्या घरात खूप सारे धान्य येईल. त्यामुळे आपण कधीच गरीब होणार नाही. आपण नेहमी श्रीमंत राहू. शेठ म्हणाले, ठीक आहे असं म्हणाले. त्यानंतर शेठने सर्वात छोट्या सुनबाईला विचारलं, बेटा, आता तू सांग, तुझी काय इच्छा आहे? तुला काय वाटतं की मी लक्ष्मी मातेकडे वरदान मागावं? छोटी सुनबाई म्हणू लागली, बाबा, मला सोनं नाणं काहीच नको. मला शाळा, कॉलेज, हॉस्पिटल नको. मला शहरातील जमीनही नको. तेव्हा शेठ म्हणाले, मग तुला काय हवं आहे? तेव्हा सुनबाई म्हणू लागली, बाबा, जेव्हा तुमच्या स्वप्नात लक्ष्मी माता येतील तेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेकडे हेच वरदान मागा की जेव्हा आम्ही गरीब बनू तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये प्रेम कायम राहू दे. आणखी तुम्ही काहीच मागू नका. आता सुनबाईंचं उत्तर चारही ऐकून घेतलं आहे शेठनी आणि शेठ तिथून निघून गेले. तेव्हा रात्र झाली. जेव्हा शेठ झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले, जसे ते झोपले तसे स्वप्नात माता लक्ष्मी आली आणि म्हणू लागली, शेठ मागा. तुम्ही घरातल्यांना विचारलं असेलच की तुम्हाला काय मागायचं आहे. ते म्हणाले, मागा, परंतु लक्षात असू द्या की मी एकच वरदान देणार आहे. शेठ म्हणाले, माते, मी फक्त एकच वरदान मागणार आहे. 2 वरदान तर मी मागणारच नाही. लक्ष्मी माता म्हणाली, ठीक आहे, लवकर माग, कारण मला जायचं आहे. शेठ म्हणाले, हे माता, जर तू आमच्या घरातून जाणार असशील तर मला हा वरदान देऊन जा की तुम्ही गेल्यानंतर आम्ही गरीब तर होणारच आहोत हे निश्चित. परंतु जेव्हा तू आमच्या घरातून निघून जाशील तेव्हा आमच्या घरामध्ये प्रेम कायम टिकून राहील. माझ्या चारही सुना, चारही मुलांमध्ये, माझ्या पूर्ण परिवारामध्ये प्रेम थोडंसुद्धा कमी व्हायला नको, अशी वरदान मला दे. मला आणखी काहीच नको. शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली, पुन्हा एकदा विचार कर. तुला एकच वरदान मागायचं आहे. त्यामुळे पुन्हा विचार करायला हवा, कारण तुला नंतर पश्चाताप व्हायला नको. मातेचं म्हणणं ऐकून शेठ म्हणू लागले, माते, मी पूर्ण विचार केला आहे आणि मगच वरदान मागितलं आहे. पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी मातेने शेठला आणखी एक संधी दिली आणि म्हणाली, पुन्हा एकदा विचार कर आणि पूर्ण विचार करूनच वरदान माग. लक्ष्मी मातेचे म्हणणे ऐकून शेठ म्हणू लागले, माते, मला खरंच दुसरं काहीच नकोय. मला हाच वरदान हवा आहे. जर आम्ही गरीब झालो तर आमच्या कुटुंबातील प्रेम हे कायम असंच फुललेलं राहू दे, जसं आत्ता आहे तसं. मित्रांनो, शेठचे हे म्हणणे ऐकल्यानंतर लक्ष्मी माता प्रसन्न झाली आणि म्हणू लागली, आता चिंता करू नकोस. मी तुझ्या घरातून कधीच जाणार नाही.
शेठ म्हणू लागले, माता तू तर म्हणत होतीस की मला जायचं आहे, मग आता काय झालं? तुम्ही माझ्या घरातून का जाणार नाही? शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली, हाच तर कारण आहे. ज्या घरामध्ये प्रेम असतं, ज्या घरामध्ये समजूतदारपणा असतो, जिथे भांडणे नसतात, जिथे नात्यामध्ये प्रेमभाव सतत टिकून असते, अशाच घरामध्ये माझा सदैव निवास असतो. आणि जर तुमच्या घरात ही प्रेमभावना कायम राहत असेल आणि राहणार असेल, तर मग मी माझ्या घराला कसं सोडून जाणार? आणि मी कधीच जाऊ शकणार नाही. त्यामुळे तू निश्चिंत हो. आजच्या नंतर मी तुझं घर कधीच सोडणार नाही. श्रोते हो, शेठने जेव्हा मातेचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने मातेला प्रत्येक वेळा खूप वेळा नमस्कार प्रणाम केला. आणि श्रोते हो, या कथेवरून आपल्याला ही शिक्षा मिळते की ज्या घरामध्ये भांडणे असतात, क्लेश असतात, ज्या घरात प्रेमभाव नसतो, अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी माता निघून जात असते, ते जे घर आहे ते नेहमीच गरीब भोगत असते. तर श्रोते हो, माणसाच्या आयुष्यात अशा अनेक प्रकारे गरिबी येत असते. आणि श्रोते हो, ज्या घरात प्रेम असते त्या घरात भांडणं क्लेश होत नाहीत. त्याच घरात लक्ष्मी माता सदैव निवास करत असते आणि तो माणूस नेहमी सदैव सुखी असतो. त्याच घरामध्ये श्रीमंती असते. अशा प्रकारे माणसाच्या आयुष्यात गरिबी आणि श्रीमंती येत राहते. श्रोते हो, तुम्हाला शेठची ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह, अशाच एका नवीन चर्चेसह. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी बोला, श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय श्री हनुमान. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य शेअर करा. धन्यवाद.